भारतातील एकमेव अजिंक्य किल्ला म्हणजे जंजिरा. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील मुरुड गावाजवळ बांधलेला हा किल्ला 15व्या शतकातील पौराणिक किल्ला आहे. या किल्ल्यावर सिद्धींनी जवळपास 350 वर्ष राज्य केले. या काळात अनेकांनी हा किल्ला काबीज करण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणालाही हा किल्ला जिंकता आला नाही. म्हणून या किल्ल्याला अजिंक्य किल्ला म्हणून ओळखले जाते. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण भेट देणार आहोत जंजिरा किल्ल्याला. चला तर मग व्हिडिओला सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, मी यशवंत तुटे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करतो. खूप दिवसानंतर आपल्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ येत आहे. मित्रांनो, मी सध्या आहे रायगड जिल्ह्यातील काशीद बीच इथे. माझ्या कंपनीला जवळपास 7 वर्ष पूर्ण झालेले आहेत. त्यानिमित्त ही छोटीशी ट्रिप कंपनीने प्लॅन केली होती आणि काल आम्ही आलेलो इथे. मी सध्या थांबलेलो आहोत काशीद फार्मस्टे या रिसॉर्टवर आणि आज ट्रिपचा दुसरा दिवस आहे आणि आज आम्ही जाणार आहोत मुरुड जंजिरा किल्ल्याला भेट देण्यासाठी. आणि त्याआधी मी तुम्हाला माझं रिसॉर्ट दाखवून देतो. हे बघा, हे आहे रिसॉर्ट. खूप मोठं रिसॉर्ट आहे आणि आम्ही जवळपास 30 जण इथे आलेलो आहोत. अशा प्रकारचं हे रिसॉर्ट आहे आणि काल आम्ही तिथेच जेवण वगैरे केले आणि इथून 200 मीटरवरच आहे काशीद बीच. तर आता आपण तिथे जाणार आहोत. तर मित्रांनो, आता आपण चाललेलो आहोत काशीद बीचला आणि माझ्यासोबत आहे माझे कलिग्स. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत काशीद बीचवर आणि तुम्ही बघू शकता, हा आहे काशीद बीच. इकडे समुद्र आहे आणि खूप सुंदर हा बीच आहे मित्रांनो. क्लीन आहे आणि अलिबागवरून जवळपास 33 किलोमीटर आहे रायगड जिल्ह्यामध्ये हा बीच. तर मित्रांनो, काशीद बीचवर हॉर्स रायडिंग, हॉर्स कार्ट वगैरे आहे. तर इथे तुम्ही एन्जॉय वगैरे करू शकता बढियापैकी. तेवढी जास्त भीड पण नाही आहे या बीचवर आणि छान आहे. काल संध्याकाळी आम्ही इथे आलो होतो सूर्यास्त बघण्यासाठी अँड इट वॉज ब्युटिफुल. आणि मॉर्निंग पण खूप छान आहे, प्लेझंट आहे. खूप जण इथे मॉर्निंग वॉकसाठी आलेले आहेत. जंजिरा किल्ला हा रायगड जिल्ह्यातील मुरुड गावाजवळ वसलेला आहे. मुरुड जंजिरा किल्ला हा मुंबईपासून 151 किलोमीटर तर पुण्यापासून 160 किलोमीटर अंतरावर आहे. तर मित्रांनो, फायनली आता आपण पोहोचलेलो आहोत मुरुड जंजिरा किल्ल्याजवळ आणि माझ्या पाठीमागे बघू शकता मित्रांनो, तो आहे मुरुड जंजिरा किल्ला. आणि तिथे पार्किंगची पूर्ण एरिया आहे आणि आपल्याला तिथून जे आहे बोट पकडायची आहे, जी आपल्याला घेऊन जाईल किल्ल्याकडे. चला तर मग. मुरुड जंजिरा किल्ला जो आहे तो काशीद बीचवरून जवळपास 33 किलोमीटर आहे आणि रोडची कंडिशन जर बघितली तर खूपच खराब आहे. कारण की ते आता रोडचं कन्स्ट्रक्शन चालू असल्यामुळे जवळपास आम्हाला डायव्हर्जन घेऊन 20 मिनिट धुळीतून यावं लागलं. तर रोड सध्या खूपच बेकार कंडिशनमध्ये आहे. त्यामुळे आम्हाला थोडा उशीर लागला. साधारणतः इथे यायला 45 मिनिट ते 1 तास लागू शकतो, परंतु रोड खराब असल्यामुळे आम्हाला साधारणतः 1.5 तास लागला इथे पोहोचायला. तर मित्रांनो, आता आम्ही तिकीट काढलेली आहे. इथे आहे 100 रुपये पर पर्सन आणि आता आम्ही चाललेलो आहोत मुरुड जंजिरा किल्ला बघण्यासाठी.
मुरुड गावापासून तुम्हाला बोटीने प्रवास करावा लागतो. जंजिरा किल्ल्याला जाण्याचे 2 मार्ग आहेत. पहिला म्हणजे मुरुड गावापासून तर दुसरा मार्ग म्हणजे राजापुरी गावाकडून. निळ्याशार समुद्रातून प्रवास करत अगदी 15 मिनिटांमध्ये बोट तुम्हाला किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ सोडून देते. त्यानंतर छोट्या बोटीमध्ये बसून किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत नेले जाते. बोटीमध्ये तुम्हाला किल्ल्याचा इतिहाससुद्धा सांगितला जातो. जंजिरा हा अरबी शब्द असून त्याचा अर्थ बेट असा होतो. जंजिरा या किल्ल्यावर सिद्धींनी जवळपास 350 वर्ष राज्य केले. या काळात अनेक जणांनी हा किल्ला काबीज करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना अपयश आले. म्हणून हा किल्ला अजिंक्य किल्ला म्हणून सुद्धा ओळखला जातो. जंजिरा किल्ल्याला एकच प्रवेशद्वार असून हे प्रवेशद्वार अशा प्रकारे बनवण्यात आले आहे की शत्रूंना ते दुरून दिसत नाही. किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यानंतर प्रति व्यक्ती 25 रुपये एवढे प्रवेश शुल्क भरावे लागते. किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्हाला किल्ल्याबद्दल माहिती देणारे फलक पाहायला मिळते. मित्रांनो, आता आपण किल्ल्यामध्ये प्रवेश केलेला आहे आणि इथे तुम्हाला 45 मिनिट मिळते सगळा किल्ला बघण्यासाठी. आणि हा किल्ला जो आहे तो 22 एकरांमध्ये पसरलेला आहे. तर सगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकत नाही 45 मिनिटमध्ये. तर काही विशिष्ट 15 पॉईंट्स आहे जे तुम्ही 45 मिनिटमध्ये कवर करू शकता. जसे 2 तलाव आहेत गोडे पाण्याचे, त्याचबरोबर एक तुम्हाला इथे मंदिर आणि मस्जिदसुद्धा पाहायला मिळेल. आणि त्याचबरोबर इथे जे आहे काही तोफासुद्धा आहेत, म्हणजे भारतातील 3री सगळ्यात मोठी तोफ तुम्हाला या किल्ल्यावर बघायला मिळेल. मित्रांनो, जंजिरा किल्ल्यावर भारतातील 3री सगळ्यात मोठी तोफ ठेवण्यात आलेली आहे, जिचं नाव कलाल बांगडी असून तिचं वजन 22,000 किलो एवढे आहे आणि ही तोफ 12 किलोमीटरपर्यंत मारा करू शकते. या तोफेचे आश्चर्य म्हणजे ही तोफ भर उन्हात असून सुद्धा जराशी पण गरम होत नाही, कारण ही तोफ पंचधातूंनी बनवण्यात आलेली आहे. हे बघा मित्रांनो, इथून तुम्हाला पूर्ण समुद्र दिसतो आणि त्याचबरोबर दरवाजा दिसतो मुरुड जंजिरा किल्ल्याचा. तिथून आता आपण एंट्री घेतली आहे आणि इथे सगळ्या बोट जे आहे त्या उभ्या आहेत. तर मित्रांनो, मुरुड जंजिरा किल्ल्याला अजिंक्य किल्ला म्हणून सुद्धा ओळखले जाते, कारण की या किल्ल्याला ज्या दिवसापासून हा किल्ला बनलेला आहे त्या दिवसापासून कोणी जिंकू शकले नाही. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजीराजे, त्याचबरोबर मुघल आणि इंग्रजसुद्धा या किल्ल्याला जिंकू शकले नव्हते. म्हणून या किल्ल्याला अजिंक्य किल्लासुद्धा म्हणून ओळखले जाते. तर आता आपण बघणार आहोत 2 गोडे पाण्याचे इथे तलाव आहेत, ते आता आपण बघणार आहोत. मित्रांनो, एक वेगळीच वास्तू इथे बघायला मिळत आहे. मला वाटते की आधी इथे दारूगोळा ते ठेवायचे आणि ते अजूनही चांगल्या अवस्थेमध्ये तुम्हाला ही वास्तू जी आहे ते बघायला मिळते. त्यावरून तुम्हाला कळू शकते की कसल्या प्रकारचं कन्स्ट्रक्शन त्यावेळेस करण्यात आलं आहे, की अजूनही ते चांगल्या प्रकारे आज तुम्हाला इथे बघायला मिळत आहे. तर मित्रांनो, आता आपण बघणार आहोत या किल्ल्यावरचं आश्चर्य म्हणजेच गोड्या पाण्याचा तलाव. हे बघा मित्रांनो, हा आहे गोड्या पाण्याचा तलाव. मित्रांनो, हे आहे गोड्या पाण्याचा तलाव. असे 2 तलाव तुम्हाला या किल्ल्यावर पाहायला मिळते. समुद्राच्या मधोमध हा किल्ला बांधण्यात आलेला आहे. तरी मित्रांनो, इथे तुम्हाला गोड्या पाण्याचे तलाव पाहायला मिळत आहे. हे एक आश्चर्यच आहे मित्रांनो. चला तर मग आपण अजून काही बघूया काय काय बघायला मिळते इथे. त्याच्यात मांगूर मच्छा पण पाहायला मिळत आहे. मित्रांनो, जंजिरा हा किल्ला 22 एकरामध्ये पसरलेला आहे. या किल्ल्यामध्ये 22 सुरक्षा चौक्या असून या किल्ल्याला बांधण्यासाठी जवळपास 22 वर्षाचा कालावधी लागला होता.
मित्रांनो, माझ्या मागचा जो पॉईंट दिसत आहे हा आहे या किल्ल्याचा सगळ्यात वरचा पॉईंट म्हणजेच पाली किल्ला. इथून तुम्हाला सगळा किल्ला बघता येईल. म्हणजे जो किल्ला 22 एकरमध्ये पसरलेला आहे, तर या पॉईंटवरून तुम्हाला तो पूर्ण 22 एकरचा किल्ला बघता येईल. तर खूप मस्त आहे. तर आता आमचे 45 मिनिट जे आहे संपत आले आहे. मित्रांनो, आता आमचे 45 मिनिट संपत आले आहे. तर आता आम्ही खाली उतरत आहोत. हा होता आजचा मुरुड जंजिराचा ब्लॉग. हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. माझ्याकडनं